एक वाटी डाळीचं पीठ चाळून घेऊन त्यामध्ये पाव टीस्पून हळद व चवीपुरतं मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकत छान फेटून घेऊया। मध्यम सैल असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। एक पाव घेऊन त्याला मधोमध कट करून घेऊया व त्यामध्ये लाल मिरची व लसूण याची चटणी व हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर याची चटणी लावून घेऊया व मधोमध बटाट्याची भाजी भरून घेऊन त्यामध्ये एक चीजचं स्लाइस ठेवून घेऊन पाव आपण बंद करून तयार करून घेऊया। तयार करून घेतलेल्या पिठामध्ये पाव छान बुडवून घेऊन गॅसवरती तेल गरम करायला ठेवूया व त्यामध्ये अलगदपणे हा उलटा पाव आपण सोडून देऊया व झाऱ्याने थोडं थोडं तेल पाववरती टाकत पाव हलके गोल्डन कलर होईपर्यंत तळून घेऊया व तळून घेतलेली मिरची याला मीठ लावून घेऊन सोबत सर्व करूया। अशा पद्धतीने आपला हा उलटा वडापाव तयार आहे।